हॅलो हाय वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अगेन. सो आज मी इथून स्टार्ट केला आहे व्लॉग. आज आहे रक्षाबंधन आणि मी चालली आहे माझ्या घरी. तर रक्षाबंधनचा आजचा पुन्हा व्लॉग करण्याचा हेतू होता की नॉर्मली आम्हाला सगळे सेलिब्रेशन्स दाखवायचे आहेत की आम्ही कसे सेलिब्रेट करतो ते. तर आता रक्षाबंधन निमित्त मी माझ्या घरी चालली आहे. तर मला आता पहिले जायचं मिठाई वगैरे घ्यायला आणि मी अजून राखी घेतलेली नाही आहे. तर मी आत्ता जाऊन राखी घेणार आहे आणि मग घरी जाणार आहे. तर मी सगळं घेणार आहे माझं सामान वगैरे आणि मग घरी जाणार आहे. तर सुनीत येतो आहे मला सोडायला आणि याचा पूर्ण डेचा व्लॉग बघा कसा मी सेलिब्रेट करतो काय. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप 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 रक्षाबंधनच्या शुभेच्छा. आणि तुम्ही पण तुमचे भाऊ बहिणी असेच साजरी करा रक्षाबंधन. तर आजचा व्लॉग कंटिन्यू करा आणि स्टे ट्यून विथ अस. कॉर्नरला मिठाई घ्यायला आज रक्षाबंधन असल्यामुळे खूप गर्दी होती मिठाईला, पण ठीक आहे बघूया आतमध्ये जाऊ. स्वीट पॅकेजेस आहेत आणि मला पण खूप आवडले हे. आणि इथे तर जसं स्नॅक्स मार्ट आहे. नीट बिल्डिंगला उभा आहे विचार एवढी रश आहे. मी आता घराजवळ आली आणि आम्हाला मुश्किलीने प्रशांतची मिठाई भेटलेली आहे. एवढ्या गर्दीत मी रश दाखवली तुम्हाला. आणि आता सुनीत मला सोडून, म्हणजे मी घराजवळ आली तर मला सोडून सुनीत चालला आहे आणि तो संध्याकाळी रक्षाबंधन करणार आहे आरोहीसोबत. तर तोपर्यंत मी माझ्या घरी चालली आहे आणि संध्याकाळी भेटूया परत. संध्याकाळी पण वगैरे बोलू. चला बाय बाय सुनीत. हां मंदिरात बाय बाय. तर मी आता घरी आली आणि मी जसं बोलली की प्रशांतमध्ये खूप गर्दी होती. तर जे व्हायचं होतं तेच झालं. प्रशांतमध्ये आम्ही व्हाईट कलरमध्ये मिठाई पसंत केलेली, त्याचं पण नाव मलाई होतं. आणि त्यांचे बॉक्सेस ऑलरेडी पॅक्ड होते वाटतं. तर जसं की मी व्हाईटमध्ये पसंत केलेली आणि मी घरी येऊन बॉक्स ओपन केलं तर मला ही वाली दिसते ब्राऊन येल्लोइश. दुसरं होतं आमचं आणि आम्हाला भेटलं दुसरं पॅकेजिंग. तर गर्दीच्या हिशोबाने त्यांचं खूप धावपळ होत होती त्या मनाने. ठीक आहे, पण ही पण मिठाई टेस्ट केली मी, खूप चांगली आहे. मला आवडली टेस्ट. पण आता ओंकारला बघू संध्याकाळी आवडते की नाही. आणि मला व्हाईटमध्ये मिठाई घ्यायची होती त्यासाठी मग नशीब रसगुल्ला पण मी आणला, कारण की रसगुल्ला इज माय फेवरेट आणि माझ्या घरात पण आवडतो. तर मग रसगुल्ला पण झाला. तर तुम्ही पण बघा, असं गर्दीमुळे होते कधी कधी गोष्टी गडबड होते. ओंकार आता नाही आहे, तो गेला आहे घाटकोपरला. आता फक्त मी, अक्षता आणि मम्मीच आहोत. तर आम्ही आमचं रक्षाबंधन संध्याकाळीच करणार आहोत सेलिब्रेशन. अजून काही ठरवलेलं नाही आहे त्याच्यावरती. दुपारी वगैरे संध्याकाळीच करू. आणि अशा क्यूट क्यूट राखी घेतल्यात, मला आवडली. मला ही येल्लो आवडली. ही येल्लो तुम्ही बघू शकता. आणि सर्वात जास्त म्हणजे ही व्हाईट, एकदम सिम्पल आणि सोबर व्हाईट आवडली मला. सो माझं झालं आहे, राखी घेऊन झालं, मिठाई घेऊन झाली. मी आता घरी आली आहे. आता मी मस्त फ्रेश होणार आहे आणि मम्मीने छान जेवण केलं आहे, छोले जे की मला आवडतात. आणि घरात खीर पण आहे. तर आता पहिले जेवून घेऊया आणि जे काही सेलिब्रेशन आहे ते मी कव्हरअप करेल संध्याकाळी. तर बाय. आता माझ्या प्रिय भावाच्या आसनासाठी मी हे तयार करते, म्हणजे सजवायला लागते ना, तर बहिणीनेच सजवायचं असतं ते. तर मी आता जरा पाटाजवळ रांगोळी काढून घेते पहिले, म्हणजे आम्ही त्याला ओवाळू शकतो अक्षता आणि मी. तुम्ही अजून एक पाट मांडलेला आहे आणि ती आहे स्पेशली जागा देवांसाठी. आता ह्या पाटावरती देव आहेत आणि मी त्यांची रांगोळीची तयारी पण चालू केली आहे, कारण की मम्मी यांना राखी बांधणार आहे. आणि स्पेसिफिकली रक्षाबंधनचं तुम्हाला सर्वांना एक महत्त्व तर माहिती, रक्षाबंधन का साजरी करतो. याचा अर्थ की जेव्हा श्रीकृष्ण होते तर द्रौपदींनी त्यांना पहिल्यांदा राखी बांधली होती, कारण की त्यांनी तिचं रक्षण केलं होतं वस्त्रहरणच्या वेळेस. तर ही प्रथा तेव्हापासून आलेली आहे. आपण श्रीकृष्णांना राखी बांधतो आणि तेव्हापासून आपण आपला एक रक्षाबंधन सण साजरी करायला लागलो आहे. आणि भाव याचं महत्त्व आहे, भाऊ आपलं रक्षण करतो यासाठी. तर तसंच, आणि तुम्हाला दिसायचं नाही ते शंकर आणि गणपती बाप्पा पण, हे तिन्ही देव तिचे रक्षण करतील म्हणून आता ती त्यांना राखी बांधणार आहे. तर ह्याची तयारी चालू आहे आणि आम्ही आमच्या भावाला राखी बांधतो. चला. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी जसं बोलली होती की ओंकार पण घाटकोपरला गेला, तो पण आला आहे. आणि आता आम्हाला आमच्या तिघांची रक्षाबंधन सेलिब्रेट करायला घ्यायची आहे. तर आम्ही रेडी होतो आता फटाफट. मम्मीला पण रेडी व्हायला लावलं आहे. तर आम्ही मस्त मस्त फोटोज क्लिक करणार आहे आणि व्हिडिओज काढणार आहे. तर बघा आम्ही कसे रेडी होतो आणि काय सेलिब्रेट करतो. स्टे ट्यून.
तर मम्मीने आता इथे पूजा स्टार्ट केलेली आहे. ती राखी बांधणार आहे बालकृष्णांना. मम्मी पण मस्त रेडी झाले. मम्मी दाखव तुझा लुक. अशा प्रकारे आता आमच्या देवांची पण झालेली आहे रक्षाबंधन. आणि खूप छान दिसतं असं सजवलेलं ताट आणि ते कलरफुल छोट्या छोट्या राखीस त्यांच्यासाठी. तर आता आम्हाला चाललेत घरातल्याचे व्हिडिओ कॉल्स. तर आम्ही आता ओमकारला पण करणार आहे रक्षाबंधन. तर चला बघूया. आणि खूप सारे मिठाईज झालेत. फेस्टिव्ह बोललं तर तुम्हाला मिठाई येतेच. हा आहे गुलकंदचा पेढा आणि टेस्ट आहे खूप भारी आहे जसं गुलकंदचा. आणि हा वाला तर तुम्ही बघितलाच, मी बोललेली मी आणलेला म्हणून तो एक आहेच आहे. हा आहे मलाई पेढा, गुलकंदचा पेढा आणि त्याच्यावर रसगुल्लास. चला तर मी जसं बोलली की घरातल्यांचा व्लॉग चालू आहे गावाला. हे गावाला व्लॉग चालू आहेत. आणि मोठे बाबा हाय करा. बाबा हाय. इथे हा व्लॉग चालू आहे पूर्ण. ह्यांची व्हिडिओ कॉल्स चालू आहेत. आणि तिकडे एक व्हिडिओ कॉल चालू आहे. आमचे ऑनलाईन रक्षाबंधन चालू आहे. दादा ताई हाय. झालं का रक्षाबंधन? बापरे चांगली झाली आहे दादा. ताई दाखव. ताईचा लुक बघा जरा. बापरे साडी. बापरे बाप. ओ माय गॉड. मस्त मस्त लुक. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. हो तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. अजून एक मेंबर मिसिंग आहे आमचा, शीतलताई. ती नाही आहे व्हिडिओ कॉलवर. तर आता आपण तिला पण थोड्या वेळाने घेऊया. आता इथे फक्त 2 व्हिडिओ कॉल्स चालू आहेत. सुरुवात ओमकारला आम्ही ओवाळून घेतो आता. बोल इडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे. इडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे. रसगुल्लाचा चालत ना लास्ट में स्वीट. पूर्ण तोंड उघडलं ना. पूर्ण त्याने तोंडच पूर्ण उघडलं असं मला वाटतं. येलो राणी बांधणार आहे का? हा व्हाईट वाली नाही व्हाईट मी त्याला बांधते. चला आता ताई पाया पडू. तर आता मेन असतं काम रक्षाबंधनचं, ते स्टार्ट करूया. काय दिला माझं काय ते तुझं आहे किचन. चुपच ते किचन तुझं आहे. असं एवढं आहे
काय झालंय? ड्रेस. सो दिस इज अ ड्रेस. मस्त आहे रे. तिला आवडला नाही. मी मला एवढा खास नव्हता आवडला. मग मी राणीला म्हटलं तिला आवडेल की नाही. हा कलर डिफरंट आहे पण छान आहे. वेगळं आहे. मस्त आहे. मस्त आहे एकदम. हा लवकर दिसेल माझ्या ब्लॉग मध्ये. एवढ्या लवकर माहेरची साडी नको देऊ तिला. अच्छा तू मला मामीच्या ताईला माहेरची साडी तुला बोलतो. काय थोडा ताईने लावलं. आता इथे दुसरी ओवाळणी चालू आहे. श्रद्धा आणि ओंकार. राणी ती मुद्दाम करते. कापूस ठेवलाय. हे खाली आता तो मिठाई दे त्याला. पूर्ण पूर्ण मिठाई. ओ फ्री शुगर. एक राणी दुसरं. जास्त बोलशील. जास्त बोलशील. जास्त बोलशील. दिस इज द क्यूट राखी. आता आपण वेट करूया तिच्या गिफ्ट. ओ हे तर तिच्यासाठी इम्पॉर्टंट. तू वाकला नाही ताईला एवढं वाकलेलं. ओके वाकल. दोन दोन तुला. ओ शिट. एमलीज मधनं काय आहे आता. अरे यार ओंकार हे गिफ्ट आहे तिचं. आता याच्यानेच तिला मारायचं. राणी तुझं वय काय. आम्ही तर रे मुलगी शोधतोय. हा आम्ही तर तुझ्या लग्नाचा विचार करतो. तुझं वय काय नक्की. अगं थांब ना. तिची घाई बघा गिफ्ट खोलायला. मम्मी काय आहे. कट कर ना ते. मम्मी सीजर दे ग. राणी इकडे हो. तू ताईला ओवाळ. हे दाखव राणी काय आहे. आणि हे तिला आले कलरिंग किट. 10 वर्षाची मुलगी. बघितलं तुम्ही. तुमच्या चिकूला पण चिकूला इकडेच पाठवायला लागणार आहे. नाही तर चिकूची अर्धी खेळणी पण ही घेईल. राणी डायनासोरचे हे आणि कलरिंग पेन आहे. तू सिरियसली टाइम काढून कलर करणार आहे. फायनान्शियल अनालिस्ट कलर करणार आहे. हो तुला गोळीने पहिले उडवून बघितलं तुम्ही. या गनचे डिटेल्स मी नंतर देते तुम्हाला. मम्मी पप्पांना व्हिडिओ कॉल लाव लवकर. चिकूला आली होती ती गं. चिकूला गन नव्हती आली. चिकूला गिफ्ट मध्ये कार आलेली. राणीला पहिले शिकायला लागेल. ओंकार राणी माझ्या तोंडावर नको मारू. इथे राणीचा निशाणा लागत नाहीये कुठेच. ठीक आहे बघूया नंतर निशाणाचा खेळेन ती. मला माहितीये काय. तर आता इकडे अक्षराने सांग तुझं. ओंकारला रिटर्न गिफ्ट आणलंय मी. ताईसारखी खाली हात नाही आली. तोंड म्हणते माझं गिफ्ट नंतर येणार आहे. आता लगेच नाहीये. तू डिच केलंस. तू शांत राहा. ओंकार माझं गिफ्ट येणार आहे तुला. तू मला सांग काय आहे. सांग लवकर सांग. खोलायच्या आधी सांग. बट सांग ना काय. एअरपोर्ट तू बघितलेले मग तुला माहिती माझ्याकडे नाहीये. ती तिचे घेऊन जातोय ना मी रोज. मग तिला तिचे पाहिजे असतील. नाही पागल तुझ्याकडे तुझे नाही. ओ माय गॉड. आणि तो बोलतो तुला तुझे पाहिजे असतील म्हणून तू त्याला घेऊन दिलेस. मला कधीचे OnePlus घ्यायचे होते. वा प्राइस कुठे. प्राइस कुठे याची.
व्हेरी मिडल क्लास. Why? व्हॉट यू हॅव टू डू विथ द प्राइस? तू ती तर प्राइस नाही ठेवली ना ह्याची पण. कलर वेगळा करून ब्लॅक. तर हे आले कॉर्ड्स ओंकारला OnePlus. फायनली आता तो राणी तुझे घेऊन जाणं बंद करेल आणि त्याचे घेऊन जाईल. तर आता हे राऊंड 3. 2 बहिणी एकमेकींना ओवाळणार. नाही म्हणजे मी ओवाळते अक्षराला कारण की माझ्यापेक्षा जास्त ती माझं रक्षण करते नेहमी. मे बी स्ट्रॉंग डिपेंडेंट काही ठेवू वुमन. नको. सेंटा क्लॉज. काही काढ. काम जरा काढते ना. मस्त असेल तर दयाबेन. दयाबेन सारखीच इंग्लिश बोलते त्याची. शुगर फ्री. फ्री शुगर. परत तर मी अशी अक्षराला क्यूट राखी आणलेली. एस्थेटिक तिला पाहिजे तशी. आलाय आलाय कोण आलाय. दरवर्षीच देते. हे मला एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर. ओंकारकडनं असतं नेहमी ती देते तरी. खूप सेलोटेप लावले तुमचे. कारण का हे तिने गिफ्ट पॅक केलं. कळतंय त्याचं क्वालिटी ऑफ गिफ्ट पॅकिंग बघू शकता तुम्ही. केलं तरी आम्ही. दे. पण तिने एवढे एफर्ट्स पहिल्यांदा घेतले आमच्या दोघांना गिफ्ट पॅक करायचं. हो काल तिने सेपरेट जाऊन घेऊन आली आहे. नाहीतर तिने असंच पिशवी दिली असते. मी बोलले ते यार घ्या तुम्ही लोकांनी समजून. काय आता फाडलं तसं फाड जाऊ दे. आणि आता पण मस्त सेलोटेप आहे. आणि रेड सेलोटेप आली कुठून पण तुझ्याकडे? तिची मम्मीकडे होती. माझ्याकडे होती. मंजरी नाही मंजिरीतला. मंजिरीचा नाही तो. भाई साब ड्रेसेसचे कलर एवढे भारी येत आहेत मला. सुपर ड्रेस आहे एकदम. ताई तुला राणी आणते म्हणून तुला म्हणायचंय का? तुला असं म्हणायचं का तिला खूप छान कळतं ड्रेस? अरे नाही पण मला कलर खूप हा मम्मी तुझी राण आहे युनिक आहे. साडी दाखवत होती फर्स्ट. हा तसा युनिक आहे एकदम वेगळा. सिंपल आहे ऑफिसला पण घालू. खूप भारी. आणि ते तिकडे दिवा आहे बघ. अच्छा 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 पॅन्ट आहे ना ह्याची. हा त्याला ओढणी नाही ना असं. कॉर्ड सेट आहे पण मस्त आहे. मला आवडला. पप्पांचा व्हिडिओ कॉल ॲज युजल. ते गावालाच आहेत परत. त्यांची गावाला रक्षाबंधन होती म्हणून. हाय करा पप्पा हाय. तिकडे रस्त्यावर लोक जाणार म्हणून ते मागे बघून हाय कर. आणि आम्ही ट्रायल घेते ओंकारच्या गनची. अक्षराला भेटले. फास्ट मध्ये मी आता तुमच्या तिघांना ट्राय करते ते. अक्षराच्या गनची प्रॅक्टिस चालली आहे. गोळ्याने मारलं ना मी तुला आठवण आपटीन सांगते. काय आता खाली उतरली आहे. आमची रक्षाबंधन झाली आहे आणि मी चालली आहे काजलताई आणि दादाकडे. कारण की मी दादाला पण राखी बांधते म्हणून. तर माझा नवरा आलेला आहे आणि जाऊया. तर माझा नवरा आलेला आहे आणि आता आम्ही चाललोय काजलताई आणि दादाकडे. मला लवकर बोलून स्वतः उशिरा आलास ना. बाबू पण असणार आहे. आणि हा आमचा असा स्टार्ट केलेला आहे.
हा बघितलं कार्टून. सॉरी फोकस हलतोय आमचा. बांधता बांधता कॅच चाललाय. दादा मारायचा ताटावरती हात. अरे मैया मोरी चमचा आधी तू बदल. चम्मच नाही ताटी चेंज करतो. अरे स्माइल दे इकडे. अरे ए दोन आहे साडी. आधी चोवळलास तू. आता तुमको लाव पहिला. सुनील एकदम मस्त टिका लावला तिने. हो ड्रेस. पाया पडला तू सुनील. थोडं उचलूनच घेशील. आणि सुनीतची ओ छोटा डान. साबला वेगळं घासून घेतो. तू पण एवढे मोठे आहे. मग दिसकी पाहिजे एकदम. आपली पिंक आहे. सुनीत तेरे आयुष्मान भव. बस सो सुनीत मला सोडून आता गेला घरी आणि मी इकडे आली आहे परत घरी. आणि एवढ्या घाईघाईमध्ये आमचं झालं तिकडचं पण रक्षाबंधन मी दाखवलं तुम्हाला. दादाला राखी बांधायला गेलेली आणि घरी आल्यावर मी बघितलं की हे क्यूटचं फ्लॉवर वास अंकाने क्रिएट केलं. म्हणजे हे आमच्याकडे होतंच. त्याच्यात आता हे फ्लावर्स लावले तर किती मस्त दिसतं. हा पोर्शनच असा खूप छान वाटतं. फोटोज काढायसारखा. आता मी चेंज करणार आहे. यांनी सगळ्यांनी चेंज करून घेतलं आणि आम्हाला फटाफट भूक पण लागली. तर बघूया मम्मीने आज काय केलं ते पण मी तुम्हाला दाखवते. डिशेस मस्त मस्त. मी आता गरम गरम पुऱ्या केल्यात. आम्ही नाही म्हणजे मम्मीने केल्यात गरम गरम पुऱ्या. आणि आमच्याकडे ही एक स्टाईल पुऱ्यांची खूप फेमस असते. स्टार पुऱ्या एकदम फुगलेल्या जसं गरम गरम. मी आता बटाट्याची भाजी इथे बनवते मस्त येलो. आणि ही आहे छोले गरम. आता पूर्ण ब्लॉग बघितला असेल आणि तुम्ही बघितलं की कसं छोटे छोटे सेलिब्रेशन्स होत होते आमच्याकडे. खूप एन्जॉयवाला दिवस होता आणि हे सगळ्यांकडेच असणार आहे. आज पूर्ण सगळ्यांच्या घरी त्यांचे फॅमिलीज रिलेटिव्स कोण ना कोण आलेलंच असणार आहे. आणि एक चांगला मोमेंट आहे. आणि लकीली सॅटर्डे संडे असल्यामुळे तो एक 2 दिवसाचा मस्त सगळ्यांच्या घरी प्लॅन आउट असणार आहे. तर सेम इथेच आहे. आणि तुम्ही जसं बघितलं की खूप छान गेला आमचा दिवस आजचा. खूप मजा मस्ती आली आमचे दिवस. म्हणजे एक वेगळाच क्षण असतो तो. आपण आपल्या भाऊ म्हणजे भाऊ बहिणींबरोबर घालवतो तो. तर एक चांगलेच वाईब्स असतात एकदम. म्हणजे एक्सप्लेन नाही करता येत मला वर्ड्समध्ये खरंच. बट खूप छान वाटलं मला. आणि तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण कशी रक्षाबंधन सेलिब्रेट केली म्हणजे तुमच्या भाऊ बहिणींसोबत. काय तुम्हाला गिफ्ट्स मिळाले मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा. आणि असंच कंटिन्यू राहा आमच्यासोबत नवीन नवीन ब्लॉग घेण्यासाठी. मी खूप प्रयत्न करते आणखीन काही चांगलं करण्याचा. तर लवकरच आपल्याला खूप सारे येणार आहेत ब्लॉग्स. तर स्टे ट्यून विथ अस आणि प्लीज
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप चांगले कमेंट्स करा. थँक्यू सो मच. आता बोलते बाय बाय.